नमस्कार. अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी कडाकणे हा पदार्थ बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं हे साहित्य, हे मी एवढी वाटी भरून मैदा घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, वेलचीची पावडर घेतलेली आहे, ही वाटी एक भरून साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला पाहिजे तेवढी आपण घालू शकता. माझ्या घरात जादा गोड लागत नाही म्हणून मी कमी घातलेले. हे कोमट केलेलं दूध आहे. ही वाटी भरून मी घेणार आहे. जास्त लागेल तेवढं आपण घेऊ शकतो. या दुधामध्ये आता मी ही साखर विरघळण्यासाठी ठेवणार आहे. मळण्यासाठी हे पीठ घेत आहे. ही एक वाटी मी पीठ घेतलेले, त्यामध्ये मी ही अर्धी वाटी रवा घेते. मी ही थोडस वेलचीची पावडर घालत आहे आणि गोड पदार्थाला मीठ हवंच म्हणून मीठ मी चवीनुसार घालत आहे. हे सगळं घातल्यानंतर मी हे सगळं आता एकसारखं एकजीव करत आहे. तूप सांगायला विसरले होते. हे मी कडकडीत गरम करून तूप घेतलेलं आहे. हे तूप मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे. आता हे चमच्याने मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. मी जेवढं गरम करून तूप घेतलं होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता मी हे सगळं हातानं मिक्स करून मळून दाखवते. पिठाचा माझा मस्तपैकी गट्टू व्हायला लागलेला आहे. आता मी जे साखर घालून दूध गरम केलेलं आहे, कोमट दूध घेतलेलं आहे, ते घालून मी आता हे सगळं मळून घेते. मी थोडं थोडं दूध घालून हे आता सगळं मळून आपणास दाखवते. ते बघा, पीठ किती छान मळून झालेलं आहे, एकदम मस्त. आता हे मी मळल्यानंतर 1 तासासाठी हे भिजत घालणार आहे. ह्याच्यामध्ये मी वेलदोडा घातल्यामुळे हे बघा मध्ये मधून किती छान दिसतंय. हे मी ह्याला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि हे मी असं झाकून ठेवते. ह्याला आपण वल्ला रुमाल टाकला तरी चालेल. आता थोड्या वेळानं म्हणजे अर्धा तास किंवा 1 तासाने हे आपण काढूया आणि ह्याच्या मग कडकने छानपैकी करून मग आपणाला दाखवते. हे बघा, मी आता ह्याचं झाकण काढते. मी भिजायला ठेवून 1 तास झाला. हे पीठ कडकच झालेलं आहे. हे आता आपण असं मऊ मऊ करून घ्यायचं. एकदम छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे ते फुगतं पीठ. हे फुगून किती छान पीठ झालेलं आहे बघा. आता हे आपण असंच मळून मळून एकदम मौसूद करायचं, म्हणजे सुरसुर करता येईल आपल्याला. मी हे जे 5 गोळे करून हे वेगवेगळे घेतलेले, ते मी हे एका गोळ्याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहेत. आता हे गोळे मी असे कापून घेणार आहे, म्हणजे आपल्याला एकसारखे गोळे भेटतात. आता ह्याची मी आपल्यास पुरी करून दाखवते. ह्याला पळपुटाला आपण थोडंसं तेल लावूया आणि ह्याला पण थोडंसं आपला हात फिरूया. छोटे छोटेच करायचे म्हणजे कडक होतात. कडक म्हणजे कडक. आपल्याला पाहिजे तर आपण मोठे करू शकता, काय पण जसं पाहिजे तसं आपण करू शकता. पण मी एकदम छोटे छोटे करते कारण ते
कडक कडक व्हायला पाहिजे म्हणून. एक माझं करून झालं. ह्याला माळ करण्यासाठी आपण इथं एक छोटस काडीच्या काडीनं होल पाडून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्याची माळ ओवता येईल. हे माझं करून झालेलं आहे बघा. असंच आपण सगळे करा. मला मधीच आठवण झाली म्हणून मी एक आपणास दाखवलं. आता मी आपणास सगळे करून दाखवते. ते मी लाटून घेतलेलं आहे, मस्तपैकी लाटून झालेले आहे. तेल गरम झालेला मी पिठाचा गोळा टाकून बघितलं तर पिठाचा गोळा आता वर यायला लागलेला आहे, म्हणजे माझं तेल गरम झालेलं आहे. त्यामुळे मी आता हे तेल गरम झालेलं आहे छानपैकी. आता मी गॅस बारीक करणार आहे आणि हे टाकणार आहे, म्हणजे आपले छानपैकी मी हे एक सोडून आपणास दाखवते. आणि गॅस थोडं मी बारीक स्लो करते, म्हणजे आपलं हे चांगलं लालसर होईल. त्याला अजून मी बारीक करते, म्हणजे एकदम स्लो छानपैकी कुरकुरीत होते. मी आता हे सगळं तळून घेते आणि आपणास नंतर दाखवते. हे माझे सगळे कडाकणे बनवून तयार झालेले आहे. हे कडाकणे इतके मस्त झालेले आहेत की तुम्ही हे एक वेळ करून पहा, कारण ह्याला मला जास्त वेळ लागलेला नाही. मी कमी वेळात हे केलेले आहे. हे कडाकणे आईने केलेले आहे, ताईने केलेलं नाही. त्यामुळे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बघितल्या लगेच लाईक करा. हे खूप मेहनतीने मी केलेलं आहे. थँक्यू.